आहे असा सिद्धांत त्यांच्याजवळ असल्यामुळं फक्त त्या दृश्य शक्तीच्या प्राप्तीसाठी बाह्य साधना करत आहेत. नाम जप तप हरिनाम भजन पूजन पाठ पूजा व्रतवैकल्य तप तीर्थाटन यज्ञ याग होम हवन ध्यान धारणा आसन ह्या बाह्य साधना करतात. कारण त्या साधनांनी बाह्य जी अदृश्य शक्ती आहे ती शक्ती आम्हाला प्रसन्न झाली पाहिजे, तिचा आम्हाला आशीर्वाद मिळाला पाहिजे, त्याची कृपा संपादन झाली पाहिजे, त्याच्या कृपेने त्याच्या आशीर्वादाने माझे पौराबळाचा ताप गेला पाहिजे, माझ्या जीवनामधलं दारिद्र्य गेलं पाहिजे, माझं जीवन सुखी झालं पाहिजे. हा ब्रह्मज्ञानाचा सिद्धांत आहे. पारज्ञानाचा सिद्धांत काय आहे? पारज्ञानाचा सिद्धांत काय आहे? देशील ते तू घेशील रे अनुभव ऐसा थोराचा थोरांचा. देशील ते तू घेशील रे अनुभव ऐसा थोरांचा थोरांचा. देशील ते तू घेशील रे अनुभव ऐसा थोरांचा थोरांचा. देशील ते तू घेशील रे अनुभव ऐसा थोरांचा थोरांचा. सिद्धांत असा आहे, हानि लाभ जो होत है निज कर्तव्य फल पाजान. देनहार कोई नाही निर्णय लिखा प्रमाण. संतांच्या सिद्धांतिक ज्ञानांचा निर्णय असा आहे की जे जीवनामध्ये आपल्या हानी लाभ होत आहे, सुखदुःख होत आहे, ताप जर येत आहे, नफा नुकसान होत आहे, दारिद्र्य आहे, श्रीमंती आहे, मान आहे, सन्मान आहे, अपमान आहे, सगळ्या ज्या गोष्टी प्रत्येक क्षणाला आपण अनुभवतो आहे त्या प्रत्येक क्षणाला जीवन जगत असताना येणाऱ्या समोरच्या गोष्टी ह्या तुझ्या कर्तृत्वाचं फळ आहे. हा पारज्ञानाचा सिद्धांत आहे. पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण जायते. आत्ताच्या या क्षणाच्या अगोदरपासून जे काही आपण पाप किंवा पुण्यकर्म केलं असेल त्या पाप किंवा पुण्यकर्मांचं फळ व्याधी रूपेण जायते म्हणजे जन्म घेतात, आजार रूपांनी घेतात, भानगडी रूपानं घेतात, अनेक प्रकार आहेत त्याचे. हा सिद्धांत ठेवला पाहिजे. येणारं संकट, येणारा आजार, येणारी दारिद्र्य, येणारी आपत्ती, ही आपत्ती आकाशातला दृश्य अदृश्य देव आणून देत नाही, मंदिरातली मूर्ती आणून देत नाही, पंतप्रधान आणून देत नाही, दिल्लीचा सभापती आणून देत नाही, जन्म देणारे आईवडील आणून देत नाही. येणारी आपत्ती सारासार विचारेन जीवनम सुखदम भवेतः सुविचारेन संपदा आपदा कुविचारेन. सिद्धांत आहे संतांचा. सुविचार घेऊन जीवन जगले तुम्ही का संपदा प्राप्त होईल, कुविचार घेऊन जीवन जगले का आपत्ती येईल, इतकी इतकी आपत्ती येईल नाकी नऊ येऊन जाईल, त्रस्त होऊन जाल तुम्ही, जेवण जाणार नाही, झोप लागणार नाही, त्रस्त होऊन जाल. ही आपत्ती कोणी आणली? तुमच्या कर्मांनी आलेली. लक्षात घ्या. हा सिद्धांत जाणून घ्या. एवढाच फरक आहे. म्हणून जीवन कसं असावं? युक्त प्रयुक्त असावे जीवन. युक्ती प्रयुक्तचे जीवन असलं पाहिजे मित्र हो. आणि हीच युक्ती प्राप्त होण्यासाठी सद्गुरूला शरण. तुका मने नेने युक्तीची ती खोली म्हणून ठेविली पायी डोई. अरे साख्या कुणालाही पाठ करता येते राजो, भजन कुणालाही म्हणता येते, पण युक्ती प्रयुक्ती ज्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्या फक्त अनुभवीच माणूस सांगू शकते, जाणू शकते. लक्षात घ्या. अनुभव घ्यावा त्यासाठी. ग्रंथातलं पाठ करतो आपण, पण पाठांतरांचा अनुभव, त्या पाठांतरामध्ये जे शब्दांतर ते जाणणं महत्त्वाचं आहे मित्र हो. हे शब्दांतर आपण जाणलं तर भानगडी कशात होईल राज्य हो? भानगडी कशासाठी करतो? म्हणून अवधू ऐसा ज्ञान विचार. असा विचार आहे. कसा? भेरे चढी सो अधर डूबे निराधार भय पार. अवधू ऐसा ज्ञान विचार. कसा विचार आहे? भेरे चढे जो अधर डूबे. भेरे चढे म्हणजे नाव. भेरेचा अर्थ नाव. या तीरावरून त्या तीरावर जायचं आहे. त्या तीरावर जाताना ज्या नावेवर बसून तुम्ही जाता, म्हणजे ज्याचा आधार घेता तीरावरून जातासाठी, आधाराशिवाय त्या तीरावर जाता येत नाही अशी समज ज्यांची आहे, आणि त्या नावेवर बसला, भेरे चढे, चढला त्या नावेवर,
भेरे चढसो अद्धर डुबे, अद्धर डुबते, वरच्यावरच डुबते. निराधार भये पार अवधू ऐसा ज्ञान विचार. आता भेरे चढे सो अद्धर डुबे. भेरे म्हणजे काय? भेरे चढे, लक्षात घ्या. भेरे याचा अर्थ असा आहे माया. भुलले हे जन मायेच्या झापडी, 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 भुलले हे जन मायेच्या झापडी. तयातून काढी संत बोध, तयातून काढी संत बोधे, संत बोधे. संत बोधे, संत बोधे, भुलले जन मायेच्या झापडी, भुलले जन मायेच्या झापडी, भुलले जन मायेच्या. दाखविती भेदा आत्मस्वरूपांचा, दाखविती भेद आत्मस्वरूपांचा. दाखविती भेद आत्मस्वरूपांचा, भेद जीवा शिवांचा मिटावया, भेद जीवा शिवांचा मिटावया, भेद जीवा शिवांचा मिटावया. भुलले जन मायेच्या झापडी, भुलले जन मायेच्या झापडी, भुलले जन मायेच्या झापडी. संत लिहितात भुलले हे जन मायेच्या झापडी. म्हणून आपल्या मुलाबाळांना आपल्या संसार क्षेत्राखाली ठेवा. एक आई वडील होते, नेहमी भागवताला जात होते. एक संत आले, पारखी संत. आई कुठे गेल? त्या नाही, भागवतामध्ये गेलतो. किती मुलं आहे जी तुम्हाला? म्हणे 4 मुलं आहे. काय काय करते मुलं? मोठा आहे म्हणे इंजिनियर, दुसरा आहे म्हणे डॉक्टर, तिसरा आहे म्हणे वकील, चौथा आहे म्हणे चोर. पहिला इंजिनियर, दुसरा डॉक्टर, तिसरा वकील आणि चौथा म्हणे चोर. आई मी भागवतात जाता आणि घरी तुमचा चोर आहे, त्या चोराला काढून दिलं पाहिजे. अरे बाप्पा म्हणे त्या चोराच्या भरोशाचं माझं जीवन आहे राजीव म्हणे, तो समाज जगवत आहे म्हणे. हे दोन्ही काही हत्ती साहेब हत्यासारखे पोसत आहोत या पोरायला. डॉक्टर वकील आणि इंजिनियर हो शिकले बाप्पा आणि घरी साहेब नोकरी नाही, भाकरी नाही म्हणे. मग काम नाही कर, धंदा का खाते झोपते म्हणे. हे पोरगा आहे म्हणून जमलं म्हणे आमचं चोर, चोर आहे म्हणून. लक्षात घ्या. म्हणून साधू संतांचा अनुभव वेगळा आहे राजू, तुमचा अनुभव वेगळा आहे. तुम्हाला वाटते पोरगं डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, पोरगं पुणेला जावं, दिल्लीला जावं. अरे आपल्यापासून दूर राहते ते का करते? कारण तुम्हाला का पत्ता आहे राजू? तिकडेच करते तिकडेच राहते सगळंच. पोरं बरं 2-4 झालं मग येते दिवाळीला भेटीले.
काही पत्ता राहत नाही. मित्र हो, संस्कार तुमचे ठेवा. जरी असेल याचा अर्थ असा नाही शिकवायला पाठवू नका म्हणून. कारण वाटे हा संसार चोरटा बाजार, 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 वाटे हा संसार चोरटा बाजार. देवा धर्माच्या नावानी पोट भरे जन्मभर, देवा धर्माच्या नावानी पोट भरे जन्मभर, देवा धर्माच्या नावानी 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 देवा धर्माच्या नावानी पोट भरे जन्मभर, पोट भरे जन्मभर, पोट भरे जन्मभर, वाटे हा संसार चोरटा बाजार, वाटे हा संसार चोरटा बाजार, वाटे हा संसार चोरटा देवा धर्माच्या नावाने पोट भरे दारोदार, देवा धर्माच्या नावाने पोट भरे दार. देवा धर्माच्या नावाने पोट भरे दारोदार. देवा धर्माच्या नावाने पोट भर दारोदार, पोट भर दारोदार, वाटे हा संसार चोरटा बाजार, वाटे हा संसार चोरटा बाजार, वाटे हा संसार चोरटा बाजार. संतांचा अनुभव असा आहे, वाटे हा संसार चोरटा बाजार, देवा धर्माच्या नावानी पोट भरे जन्मभर. पोट भरण्यासाठी, वैभव विलास जीवन जगण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी जर तुमचं उद्देश असेल मित्र हो, तुम्हाला सुखलाभ होणार नाही. कारण तो कोणत्या नावावर बसलाय? भेरे चढी सो अद्धर डुबे, मायेच्या भरोश्यावर जीवन जगत आहे. माया म्हणजे स्त्री, माया म्हणजे कामना, माया म्हणजे पैसा, माया म्हणजे वैभव, माया म्हणजे विलास, माया म्हणजे सुखचैनी, माया म्हणजे मान सन्मान पदप्रतिष्ठा. यासाठीच जर तुमचं जीवन ध्येय असेल मित्र हो, तवधू ऐसा ज्ञान विचार. ज्ञान त्यासाठी आहे. तुम्ही आपल्या अंतरात्म्याला विचारा, आपणच आपल्या आत्म्याला विचारा, तुम्ही मुलांना शिकवता कशासाठी शिकवता? पोरगा सुखी झाला पाहिजे, पोरगा आत्मनिर्भर जगला पाहिजे, पोरगा आमच्या भरोश्यावर राहिला नाही पाहिजे, पोराचं ओझं आमच्या डोक्यावर राहता का म्हणे, हा उद्देश आहे की नाही तुम्हा सगळ्यांचा? आहे ना. मग हा जर उद्देश आहे तर पोरगा आत्मनिर्भर जर तुमच्या पैशानेच झाला असता तर गौतम बुद्धाला राज्य कशाला सोडायला पाहिजे होतं? महात्मा गांधीला बॅरिस्टर बाजूला ठेवायला पदवी कशाला ठेवायला पाहिजे होती? सम्राट अशोक आहे, गोपीचंद आहे, जनक राजा आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला कसं ते
गौतम बुद्ध बनायचं आहे का संत बनायचा? नाही नाही, संतांच्या गौतम बुद्धाशी काम नाही आहे. पण तू जीवन कशासाठी आहे लक्षात घ्या. ज्ञान कशासाठी आहे? ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाटा, ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाट, ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाटा, ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाट, ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाट, ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाट. अनुभवावीन करू नये मरकट चेष्टा, अनुभवावीन करू ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाटा, अनुभवावीन करू नये मरकट चेष्टा, अनुभवावीन करू नये मरकट चेष्टा, अनुभवावीन करू नये मरकट अनुभवावीन करू नये मरकट चेष्टा, अनुभवावीन करू नये मरकट चेष्टा, ज्ञान जरी सोपे वाटे अवघड वाट, ज्ञान जरी वाटे सोपे अवघड वाटा, ज्ञान जरी वाटे सोपे अवघड वाट, ज्ञान जरी वाटे सोपे परी अवघड वाटा, अनुभवावीन करू नये मरकट चेष्टा. मरकट चेष्टा म्हणजे माकडाच्या चेष्टा, माकड चेष्टा. माकड काय करते माहिती आहे का तुम्हाला? जमलं ते ठीक आहे ना, अख्खा गाव पेटवले शहरात नाही, पुऱ्या 3 पिढ्याच्या कुळाची बदनामी केली शहरात नाही. लक्षात घ्या, हे माकड असं आहे. म्हणून ज्ञानाचा वापर कसा करावा? प्राप्त झालेलं ज्ञान, अर्जित ज्ञान म्हणजे ज्ञानाची इच्छा असणे, ज्ञानाची जिज्ञासा बाळगणे, ज्ञानप्राप्तीची इच्छा असणे, याचं नाव अर्जित ज्ञान. अर्जित ज्ञान ज्याच्या हृदयात आहे त्यालाच प्राप्त ज्ञान होते. कारण शाळेत नाव दाखल केल्याशिवाय शाळेत मुलाला शिकताच येत नाही, अगोदर नाव दाखल करावं लागते. म्हणजे अगोदर मनामध्ये इच्छा तयार करावी लागते की माझा पोरगा सुसंस्कारी झाला पाहिजे, माझ्या गावामध्ये धनसंपत्ती कमी असली चालेल पण संस्कारित गाव पाहिजे, माझ्या गावची विचार करणे, माझ्या गाव जीवन जगण्याची विचारसरणी वेगळी असली पाहिजे. म्हणून त्या आईला विचारलं, 3 पोरं रिकामे राहते आणि एकच पोरगा काम करते. बापा म्हणे त्याला मी कसं घराच्या बाहेर काढू? अगं पण तो चोर आहे ना. चोर आहे गोष्ट खरी आहे, पण मी घराच्या बाहेर काढणार कसा? कारण तो माझं पूर्ण कुटुंब जगवत आहे. मग काय करते तो? म्हणे रात्री घरफोडी करते, दिवसा प्रवचन करून लोकांना फसवते, काल्याचं कीर्तन करते दिवसा. दिवसा काय करते? कालाचे कीर्तन करून पैसे आणते, रात्री घरफोडी करून लाख रुपये आणते, रात्रंदिवस कष्ट करते. मा लेकरू म्हणे, मा लेकरू का लोक लेकरू आहे म्हणे, पण आहे कोण? चोर. लक्षात घ्या. आणि ही 3 पोरं रिकामे आहे राजो. म्हणण्याचा अर्थ काय? मी हे उदाहरण कशासाठी सांगितलं तुम्हाला? आमचं एक उदाहरण खास. एका गावाला एक व्यक्ती आहे, तो राहते नागपूरला, त्याचं घर गावात खेड्यात आहे आणि शेती खेड्यातच आहे. तर त्याच्या घरामध्ये खूप मोठा देवारा आहे. देवारा समजतो तुम्हाला? देवाचा देवारा. आता त्याचं काही नागपूर इथं काय लिहिते, तो देवावर निष्ठा खूप आहे त्याची. गोपाळकृष्णाची मूर्ती आहे त्याच्यावर, त्या देवाऱ्यात. तर त्यानं काय केलं, एका जणाला ते बापा म्हणे मी तुला की नाही वर्षाचे 2 पोते गहू देतो, फक्त सकाळी आणि संध्याकाळी फक्त आरती करून येत जा म्हणे. आरती करायची आणि 4 पोरायले प्रसाद वाटून द्यायचा. एवढंच काम करायचं, काय बाकी झाडू करू नको, काही करू नका, काय करू नको. 2 पोते गहू. आता तो नागपूरला राहते ना, हा रोजी सकाळी जाते, दार काढते, कचरा दोन्हीच्या बरीकडला झाडं लागूनच आहेत, तेव्हा देवर येले, झाडं तर नाही काही नाही.
मी एवढं झाडत काऊन नाही का, मला काय तर देवाचं करायचं आहे म्हणे. काय काम आहे देवाचं मध्ये, मला निर्वाह महत्वाचा, राज्य म्हणे पोरबार जगवायचे आहे. 2 पोते गहू येते, जातो दार काढतो, तेल आहे ते तर वात घेतो, आरती करतो, घरी येतो, त्याची साखर आहे वाटून देतो. याले काही देणं घेणं नाही, त्याचं नाहीच नाही. त्याला वाटते मला पुण्य होत आहे. नाही राजो, थट्टा चालली देवपूजेची. लक्षात घ्या, काय करतो आपण, विटंबना आहे की भक्ती आहे, विचार केला पाहिजे. म्हणून भेरे चढे सो अद्धर डुबे, निराधार भये पार, अवधू ऐसा ज्ञान विचार. लक्षात घ्या. तर हा जो तुम्ही संपत्तीचा आधार घेता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विज्ञान, 64 कला, एवढा वापर तुम्ही जीवन जगताना समाधान प्राप्त करण्यामध्ये तुम्ही करत आहात. परंतु एकाही जीवाला समाधान कधी प्राप्त होत नाही. म्हणून लक्षात घ्या, आपण काही शोधन करत नाही. शोधन करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी तुम्हाला एक सखी पाठ आहे. कोणती आहे? बेर्रा दिनो किती नंबरची आहे? 107 नंबरची आहे, 6. 106 नंबर. बेर्रा दिन ना खेत को बेर्रा खेतई खाय. पुढं काय? हा, 3 लोक संशय परी मै काही कहो समजाय. कुंपण कशासाठी केलं? शेतातलं पीक वाचवण्यासाठी. शेतातलं पीक वाचवावं म्हणून कुंपण केलं, परंतु त्या कुंपणानं शेत खाऊन टाकलं. त्या प्रकारे आमच्या जीवनात समाधान प्राप्त व्हावं, आमचं अंतकरण पवित्र व्हावं, आमच्या अंतकरणात द्वेषभावना राहू नये, आम्ही परावलंबी जीवन जगू नये, आमचं जीवन स्वावलंबी असावं, स्वतंत्र असावं, स्वाधीन असावं. हे जगण्यासाठी, हे प्राप्त करण्यासाठी आपण देवपूजा करतो, मंदिरं बांधतो, देव बसवतो, पण याच्यापासून आपल्याला काही प्राप्त होत नाही. म्हणून मित्रो, इथं हा मनुष्य डुबत चालला. भेरे चढे सो अद्धर डुबे, निराधार भये पाव. जो मनुष्य कोणताही आधार न घेता जीवन जगतो, करू बैया बल आपनी छाड बिरानी आस, जाके अंगन नदिया बहे सो कसमरे पियास. इतिहास जर पाहिला, एकट्या महात्मा गांधींनी हजारो लोकांचा सत्याग्रह उभा केला. एकट्या आंबेडकरांनी हजारो लोकांसाठी घटना लिहून ठेवली. एकट्या श्रीकृष्णांनी पूर्ण जगाला दिशा दिली. एका श्रीराम प्रभूंनी जीवन कसं जगावं, भाऊबंदकी कशी राखावी म्हणून धडा दिला. एका कोणती ती मगाचा आपण मंत्रीने दाखवून दिलं, एक चुटकी मारली तर काय होऊ शकते. कसा इतिहास आहे राजो, आपण तो घेत नाही कधीच. म्हणून आपण जीवन जगत असताना काय घेऊन जगतो याचा विचार केला पाहिजे. काय घेऊन जगतो आपण? अंत आणि ममता घेऊन जगतो. जाताना काय सोडून जातो? आई बहीण, भाऊ भावंड, पती पत्नी, कला विद्या, धन प्राप्ती, धन संपत्ती सोडून जातो नाही. आणि काय घेऊन जगतो? अहंता ममता घेऊन जगतो. काय सोडून जातो? धन संपत्ती, नातगोत सोडून जातो. लक्षात घ्या, जगतो, जातो आणि काय घेऊन येतो? काय घेऊन येतो? संस्कार घेऊन येतो. इथून समजा मी चालता गेलो, आता मी काय घेऊन जाईल? माझ्याजवळ जे संस्कार, ते शरीर मात्र नष्ट झाले, संस्कार वासने अंगी भरले, जन्म घेता पुन्हा प्रगटले, होईल ऐसे. जे तुम्ही कर्मसंस्कार तयार करता, हे फक्त कर्मसंस्कार घेऊन जातो राजे हो. हे चांगले चांगले घरं सोडून जायचं आज न उद्या, इथंच राहायचे हे घरं. म्हणून धनावर प्रेम करण्यापेक्षा गुणावर प्रेम केला पाहिजे. संपत्तीचा जसा स्वीकार करतात त्याप्रमाणे संपत्तीचा वापर करण्यासाठी संस्कारांचाही स्वीकार माणसाने केला पाहिजे. माणसांनी संपत्ती तर आवश्यक आहे, पण संपत्तीसोबत संस्कार जोडली पाहिजे. संपत्ती एक अलग आणि संस्कार जर अलग असेल, धनवाना कोट्याधीश आहे, अब्जोधीश आहे, पण आतमध्ये झुरत आहे राजे हो, झुरत आहे. लक्षात घ्या.
चिंता चिंता आहे, नाराजी आहे, उदासीन आहे. काहून जी का पोट्ट नाही बरं निघलं जी, सून नाही चांगली जी, पीक बरोबर नाही झालं जी, पीक पाणी की भरपूर आहे जी, पण नशीब साथ देत नाही जी. नाना प्रकारच्या समस्या आहे मात्र हो. म्हणून आपण सगळा हा विचार केला पाहिजे. आणि निराधार निराकार कशी वस्तू नाही, ब्रह्म ईश्वर अनेक, सत्संग तसे परक्त जी साधूकर विवेक. देवाधर्मांच्या चारित्र्यांचं आदर्शाचं अवलोकन करून आपण स्वतंत्र जीवन जगण्याचा उपदेश घेतला पाहिजे. पुढे लिहिलं, अवघट चले सो नगरी पहुँचे, बाट चले सो लूटे. अवघट चले सो नगरी पहुँचे, बाट चले सो लूटे. बाट चले एक जेवडी सबल पटानी, एक जेवडी सबल पटानी, कै बांधे कै छूटे. कै बांधे कै छूटे, अवधू ऐसा ज्ञान विचार. अवधू ऐसा ज्ञान विचार. अवधू ऐसा ज्ञान विचार. काय म्हटलंय? अवघट चले सो नगरी पहुँचे. नगरी म्हणजे आपल्या नगरात पोचतो, म्हणजे समाधानाच्या, शांततेच्या, स्थिरतेच्या. लक्षात घ्या. अवघट चले सो, अवघट म्हणजे दुर्गम वाट. तुम्ही वाचलेला आहे. म्हणजे श्रेय मार्ग, दोन मार्ग आहे, एक श्रेय मार्ग आणि एक प्रेय मार्ग. प्रेय मार्ग कशाला म्हणावं? सोपा मार्ग, सिद्धा वाटणारा मार्ग, बिना खर्चाचा, बिना तकलबीचा मार्ग. 2 रुपयाची उदबत्ती, 20 रुपयाचं नारळ घेतलेले का 5चा नोट ठेवला का बसला उद्योग. बाबाजी मानाव ठेवले आधी त्याच्यावर. अनंत महाराजाचा शिष्य झाला बस. मग तिकडे राहू दे, कसंही राहू दे, काही फरक पडत नाही. 110 पडले ना जे लोक काल पंचीकर. हा 110 पडले. मित्र एकही कामाचा नाही. लक्षात घ्या. अवघट चले सो नगरी पहुँचे. श्रेय मार्ग, ज्ञान साधना करा, बाह्य साधनाला बळी जाऊ नका. लक्षात घ्या. हे मंदिर आहे, मंदिरात जगदंबा देवी आहे, इथून ज्ञान साधना घ्या. एका त्या बाईला आपण देवी का म्हणतो? थोडीशी बुद्धी जागी करा, नाही का? असाधरी छंद जाय तुटोनिया भवबंध. तिच्या नावावर पूजा जरूर करा, कारण ते मंदिर आहे, आमच्या गावातल्या लोकांनी तयार केलेलं आहे. त्या मंदिरामध्ये आमच्या जगदंबा मातेची मूर्ती बसवलेली आहे. ती फुकट नाही. ती माझ्या आई बहिणीसारखीच एक दिवस बाई होती. एका बाईच्या गर्भातून तिने जन्म घेतला. तिला तेव्हा तिला पोरगी म्हटलं, आपण मुलगी बाली म्हटलं. जगदंबा देवी नाही म्हटलं कोणीच. मला लहानपणी अनंत महाराज कोणीच नाही म्हटलं. आता होय अनंत महाराज म्हणत आहे. ते कुठचा अल्ला बे अनंत या, नाही का? ए आनंदराव, आमची बस घेऊन जा रे रे. आबे आंबिका आबे केवढ्या बे आबे. आता बाबाजी 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 नाही. मग त्या जगदंबा देवीला बाली म्हणत होते. नाही कुठचा लिये, कुठे गेली ये, बोले की नाही बाबाजी. आता ती देवी झाली. काहीतरी गम्य असेल का नाही राजे? हो, गम्य असेल का नसेल? का नसेल गम्य? ते गम्य जाणण्याचं काम आम्ही केलं पाहिजे. ते गम्य जाणल्यानंतर आम्ही आपल्यावर संस्कार घेतले पाहिजे. आमच्या मुलीबाळींनी ते संस्कार दिले पाहिजे. सुसंस्कारित जीवन घडवण्यासाठी या सगळ्या पाठपूजा दिग्जी व्यवहार आहे. लक्षात घ्या. म्हणून अवघट चले सो नगरी पहुँचे. अवघट म्हणजे श्रेय मार्ग. थोडे कठीण वाटते, पण कठीण मार्ग तुम्हाला आपल्या मुक्कामाला पोचवते आणि सोपे वाटणारे मार्ग संकटात पाठवते. संकट काय येतात? आपण रूढी परंपरागत चालत आलेले अंधरूढीचे, अंध परंपरेचे, अंधभक्तीचे जे व्यवहार आहेत ते व्यवहार आपल्या समाजामध्ये चालू आहे. म्हणून समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये गट पडलेले आहेत, मतं फाटलेले आहे. बोलणं चालणं चालू आहे पण मन फाटून आहे. बायकोचं नवऱ्याला पडत नाही, नवऱ्याचं बायकोला पडत नाही, पोराचं बापाला पडत नाही, बापाचं पोराला पडत नाही, मित्राचं मित्राला पटत नाही, गोत्राचं गोत्राला पटत नाही. नाव फाटून गेला. लक्षात घ्या. म्हणून असा जो छंद आपला आहे तो प्रेय मार्गाने आहे. प्रेय मार्ग हा बंधनाकडे पोचवणार आहे. श्रेय मार्ग हा मुक्तीच्या मार्गाने लावणार आहे. मगच प्रश्न केला
एका जणांनी कोणता की